जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी. संग्राहक श्रीयुत लग तथा बाबूसाहेब मराठे. आज ऐकूया आठवण क्रमांक 109. भगवंत आहे या श्रद्धेनं उपासना सुरू करावी. प्रचिती नंतर आपोआप येईलच. तर्कशास्त्राचे एक प्रामाणिक प्रोफेसर श्री महाराजांना भेटले आणि म्हणाले, मी तर्कशास्त्राचा अभ्यासक आहे. तर्काला पटल्याशिवाय मी कशावर विश्वास ठेवीत नाही. माझा तसा निश्चयच आहे. श्री महाराज म्हणाले, माझं मतसुद्धा अगदी तसंच आहे. भगवंतानं जर आपल्याला बुद्धीचं वरदान दिलेलं आहे तर त्याचा संपूर्ण उपयोग करावा आणि कुठलीही गोष्ट अंधश्रद्धेनं करू नये. श्री महाराजांचे हे शब्द ऐकून प्रोफेसर म्हणाले, अंधश्रद्धा ही वस्तूच मी माझ्या जीवनातून काढून टाकली आहे. त्यावर श्री महाराज म्हणाले, पण तुम्ही किती म्हणालात तरीही व्यवहारात पुष्कळ वेळेला कुठेतरी श्रद्धा ठेवावीच लागते आणि प्रचिती आल्याशिवाय कार्य करावं लागतं. आपलं म्हणणं सोदाहरण सांगावं असं प्रोफेसर बोलले. तेव्हा श्री महाराज म्हणाले, तुमच्या आईवडिलांना तुम्ही त्यांचे पुत्र आहात याबद्दल पूर्ण प्रचिती आहे. पण तेच तुमचे मायबाप आहेत, इतर कोणी नाहीत, याबद्दल तुमच्यापाशी काय प्रचिती आहे? तशी प्रचिती नसून केवळ श्रद्धेनंच नव्हे तर अंधश्रद्धेनं तुम्ही त्यांना आपले आईवडील मानता ना. समजा तुम्हाला बाहेरगावी जायचं असून प्रवास रात्रीचा रेल्वेचा आहे. वरच्या वर्गाचं तिकीट काढून तुम्ही गाडीत खुशाल निघून जाता. त्या गाडीचा ड्रायव्हर तुम्हाला सुखरूप पोहोचवेल अशी श्रद्धा नव्हे तर अंधश्रद्धा ठेवून त्याची आगाऊ प्रचिती न येता तुम्ही सुखानं प्रवास करता. याचा अर्थ कुठेतरी विश्वास ठेवावाच लागतो. म्हणून भगवंत आहे या विश्वासावर उपासना सुरू करावी आणि भगवंत आहेच या प्रचितीचा अनुभव घ्यावा. मुख्य गोष्ट अशी की ज्याला स्वतःचं मत लोकात मांडायचं असेल त्यानं स्वतःला ज्याची प्रचिती आली असेल त्याचं ठामपणे प्रतिपादन करावं. जिथं प्रचिती आली नसेल तिथं आमका आमका असं म्हणतो असं प्रांजळपणे सांगावं, म्हणजे आत्मवंचना होत नाही. ही होती आठवण क्रमांक 109. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.